शिकतो आहोत आपण 10वीचा SSC बोर्डाचा पॉलिटिकल सायन्सचा चौथा लेसन सोशल अँड पॉलिटिकल मुवमेंट्स, ज्याला मराठीमध्ये म्हटलेलं आहे सामाजिक आणि राजकीय चळवळी. याच्यामध्ये क्वेश्चन नंबर सेकंड, एक्सप्लेन दी कन्सेप्ट, संकल्पना स्पष्ट करा. त्याच्यामध्ये दुसरा क्वेश्चन आहे लेबर मुवमेंट, त्याला मराठीमधून म्हटलेलं आहे कामगार चळवळ. ठीक आहे. याच्या आधीचा व्हिडिओ ट्रायबल मुवमेंट तो सुद्धा आपल्या चॅनलवर प्लेलिस्टमध्ये, या लेसनच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. सुरुवात करायच्या आधी एक छोटंसं कन्फ्युजन जर होत असेल तर, जर होत नसेल काही प्रश्न नाही. बऱ्याच मुलांना यातला फरक कळत नाही, अनेकांना यातला फरक कळतो, पण घाई गडबडीमध्ये पेपरमध्ये ते चूक करतात, सिली मिस्टेक करतात. मूव्हमेंट, MOVEMENT, मूव्हमेंट म्हणजे हालचाल, हालचाल मूव्हमेंट, किंवा त्याला आपण इतिहासामध्ये किंवा राज्यशास्त्रामध्ये चळवळ असं म्हणतो. आणि मोमेंट MOMENT म्हणजे एक क्षण. ओके, कन्फ्यूज याच्यामध्ये व्हायचं नाहीये. चांगले चांगले हुशार मुलं याच्यामध्ये कन्फ्यूज होताना आणि चूक करताना मी पाहिलेलं आहे, म्हणून मी आपला 1 मिनिट त्याच्यावर घालवला. बघा चला, याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे पेज नंबर कुठे गेलं, 94, लेबर मुवमेंट. ठीक आहे, चला बघा, तुमच्या हातामध्ये पुस्तक असलं पाहिजे आणि तुमच्या हातामध्ये पेन पेन्सिल असलं पाहिजे. इंग्लिश मराठी दोन्हीमधून आपण शिकवतो, नेहमीच शिकवतो, त्याच्यामध्ये काही वेगळं नाही, सगळं आपण एकत्र कव्हर करतो. बघा, लेबर म्हणजे कामगार. बऱ्याचदा लेबरचं स्पेलिंग LABOUR असं लिहितात, बऱ्याचदा लेबरचं स्पेलिंग LABOR लिहितात. दोन्हीही बरोबर आहे, फरक फक्त अमेरिकन इंग्लिश आणि ब्रिटिश इंग्लिशचा आहे. दोन्हीही बरोबर आहे, चुकीचं काहीही नाही. पुढे बघा चला, लेबर मुवमेंट इन इंडिया इमर्ज्ड इन द बॅकग्राऊंड ऑफ इंडस्ट्रियलायझेशन. मराठीमध्ये काय म्हटले बघा, भारतातल्या कामगार चळवळीला औद्योगिकीकरणाची पार्श्वभूमी आहे. इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे जेव्हापासनं इंडस्ट्री सुरू झाल्या, जेव्हापासनं कारखाने सुरू झाले, मॅन्युफॅक्चरिंग प्लांट सुरू झाले. म्हणजे आधी लोक हाताने वस्तू बनवायची, मग त्याच्यानंतर मशीन्स आल्या, आणि मशीन्स आल्यानंतर मग ते इंडस्ट्रियल यांत्रिकीकरण आणि हे सुरू झालं. आणि मग त्याच्यामध्ये मोठे मोठे उद्योग वाढायला लागले, आणि मोठे मोठे उद्योग वाढायला लागले, कारखाने यायला लागले, की त्या कारखान्यामध्ये काम करायला कामगार लागत होते. पूर्वीच्या काळी मशीन पूर्णपणे ऑटोमेटेड नव्हते, ते मॅन्युअल्स असायचे, मशीन हातानं चालवले जायचे किंवा इंजिनवर वगैरे, पण मॅनपॉवर खूप लागायचे. आता काय झालंय, आता ऑटोमेशन असतं. आता कामगार कमी झाले आणि ऑटोमेशन जास्त झालं. त्या काळामध्ये, सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा इंडस्ट्रियलायझेशन होत होतं, तेव्हा ऑटोमेशन कमी होतं आणि कामगारांवर कारखाने जास्त डिपेंडंट होते. मग त्याच्यामुळे काय झालं, जिथं इंडस्ट्रीज आल्या, कारखाने आले, तिथं कामगार आले, आणि जिथं कामगार आले तिथं त्या कामगारांच्या समस्या आल्या. ॲज सिम्पल ॲज दॅट. बघा पुढं, टेक्स्टाईल इंडस्ट्री. टेक्स्टाईल म्हणजे कपडा, कापड उद्योग. त्याच्यानंतर रेल्वे कंपनीज, म्हणजे भारतामध्ये रेल्वेच्या कंपन्या होत्या, आहेत. रेल्वेचे इंजिन्स आपण बनवतो, रेल्वेचे डबे आपण बनवतो. हे जनरल नॉलेज तुमच्याकडे असेलच असं मी धरून चालतो. ठीक आहे, कारण याचा संदर्भ याच्या आधी हिस्ट्रीमध्येच येऊन गेलेला आहे, बाकी जरी कुठं ऐकलं नसेल तरी. ओके, आणि मागच्याच वर्षी येऊन गेलेला आहे 9वी मध्ये. पुढे बघा, रेल्वे कंपनीज वर एस्टॅब्लिश्ड इन इंडिया इन द लेटर हाफ ऑफ द 19th सेंचुरी. 19व्या शतकाच्या लेटर हाफ मध्ये, म्हणजे सेकंड हाफ मध्ये या कंपन्या या ठिकाणी म्हणजे स्थापन झाल्या, तयार झाल्या, सुरू झाल्या. इन 1899, 1899 मध्ये रेल्वे वर्कर्स वेंट ऑन स्ट्राईक. रेल्वेमध्ये काम करणारे लोक आंदोलन, काय म्हणतात, स्ट्राईक केला त्यांनी आंदोलन केलं. काय, फॉर देअर डिमांड. डिमांड म्हणजे मागण्या, त्यासाठी त्यांनी काम बंद आंदोलन केलं. बरं, त्यांच्या त्यांच्या मागण्या काय होत्या? त्यांच्या मागण्या म्हणजे आजच्या ज्या मागण्या असतात जनरली त्याच मागण्या त्याही वेळी होत्या. की त्यावेळी काय होतं, म्हणजे भारतीय कामगारांना कमी पैसा आणि ब्रिटिश कामगारांना, म्हणजे ब्रिटिश ऑफिसर्सला जास्त पैसा, किंवा भारतातले जरी ऑफिसर्स असतील
म्हणजे दोन जण आहेत, सेम रँकवर काम करतात, सेम काम करतात, एक ब्रिटिश आहे आणि एक भारतीय. तर त्या ब्रिटिश माणसाला जास्त पगार असायचा, भारतीय माणसाला कमी पगार असायचा. ही वेतनामधली असमानता होती, इनइक्वॅलिटी होती. पुढे बघा, अजून काय होतं बघा, की वेतनवाढ, आम्हाला खूप कमी पगार देताय तुम्ही, आमचा पगार वाढवा, ही त्यांची मागणी होती. कामाचे तास कमी करा, वेड्यासारखं 12-12 तास राबवून घेत होते, 12 तास, 14 तास, 16 तास राबवून घेत होते. आणि काय अर्थ आहे या सगळ्या गोष्टींना? तर ते वेतन वाढ करा, कामाचे तास कमी करा, ही त्यांची त्यावेळी मागणी होती. त्यासाठी 1899चा जो रेल्वेचा जो संप होता तो त्यावेळी त्यासाठी झाला होता. हावेवर, तरीही, परंतु द फर्स्ट ऑर्गनायझेशन फॉर रिझॉल्विंग द इश्यूज ऑफ वर्कर्स वॉज एस्टॅब्लिश इन 1920. 1920 मध्ये पहिली संघटना स्थापन झाली, कामगार संघटना. काय म्हटलंय मराठीमध्ये बघू. 1920 मध्ये व्यापक संघटना मात्र 1920 मध्ये स्थापन झाली, म्हणजे कितीतरी वर्षानंतर, 20-21 वर्षांनंतर. तिचं नाव काय होतं बघा, तिचं नाव होतं ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, असं त्या संघटनेचं त्या ठिकाणी नाव होतं. पुढे बघा बरं का, इन द पोस्ट इंडिपेंडन्स, पोस्ट म्हणजे नंतर, प्री म्हणजे आधी, पोस्ट म्हणजे नंतर. मराठीमध्ये म्हटलंय स्वातंत्र्योत्तर काळात, स्वातंत्र्याच्या उत्तर काळामध्ये, नंतरच्या काळामध्ये कामगार चळवळ अधिक प्रभावीपणे काम करू लागली. लेबर मुवमेंट स्टार्टेड वर्किंग मोर इफेक्टिव्हली. अजून त्याचा म्हणजे ते थोडे ऑर्गनाइज झाले. आधी कुणाला काही मिळ नव्हतं, मग त्यांनी एक संघटना स्थापन केली, मग त्याच्यामध्ये एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष, एक खजिनदार, अशी कामं वाटून घेतली, त्यांची हायरार्की त्यांनी तयार केली, त्याला एक ठोस स्वरूप प्राप्त झालं. ठीक आहे बघा, इन 1960s अँड 70s लेबर मुवमेंट्स ऑर्गनाइज्ड सेव्हरल एजिटेशन्स. काही आंदोलनं त्यांनी त्या काळामध्ये केली, 60च्या दशकामध्ये, 70च्या दशकामध्ये काही आंदोलनं केली. बट फ्रॉम 1980s, 1980 नंतर काय झालं, लेबर मुवमेंट्स स्टार्टेड गेटिंग डिसइंटिग्रेटेड. डिसइंटिग्रेटेड म्हणजे ते म्हणजे विखुरलं, म्हणजे कुणाचा कुणाला ताळमेळ राहीना. बघा, जेवढी शिस्त आहे ना, इंग्रज का मी नेहमी ते एक उदाहरण देतो की 5,000 किलोमीटर लांबून भारतामध्ये आलेले इंग्रज, त्यांच्यासाठी हे वातावरण नवीन होतं, त्यांना आपलं वातावरण सूट करत नव्हतं, त्यांना आपलं फूड सूट करत नव्हतं, त्यांना इथलं एन्व्हायरमेंट सूट करत नव्हतं, त्यांच्यासाठी इथली भाषा वेगळी होती, सगळंच नवीन होतं त्यांच्यासाठी. तरी सुद्धा 5,000 किलोमीटर लांबून जे इंग्रज भारतामध्ये आले ते आपल्यावर राज्य करू शकले, आपल्याला लुटून नेलं, अक्षरशः भिकेला लावलं, आणि आपण इथले प्रॉपर असून सुद्धा आपण काहीच करू शकलो नाही. लाजिरवाणी गोष्ट आहे, आणि इंग्रजांना मानायला पाहिजे या गोष्टीसाठी. ही बहुत बडी बात होती है. तुम्ही विचार करा ना, तुम्ही महाराष्ट्रातनं तुम्ही गुजरातमध्ये जाऊन नगरसेवक होऊन दाखवा, तुम्ही MP मध्ये जाऊन एखादा आमदार होऊन दाखवा, नाही होऊ शकत. 5,000 किलोमीटर लांबून ते इंग्रज इथं येतात आणि हा देश लुटून नेतात. एकच कारण आहे त्याच्या मागे, की ते ऑर्गनाइज्ड होते, त्यांच्याकडे डिसिप्लिन होती, त्यांच्याकडे शिस्त होती, म्हणून ते हे करू शकले. आणि आपण काय सगळा बोंगळ कारभार, कुणाचा कुणाला मिळ नाही. बघा चला, ग्लोबलायझेशन हॅज अफेक्टेड द लेबर मुवमेंट टू अ ग्रेट एक्सटेंट. म्हणजे त्याच्यानंतर ग्लोबलायझेशन सुरू झालं 1980s मध्ये. मागच्या वर्षी आपण बघा, गिरणी कामगारांचा संप आपण बघितला, किती दुर्दैवी गोष्ट आहे. अरे काय, कशाला मिळ नाही, लाखो लोक भिकेला लागली, लाखो लोक रस्त्यावर आली, किती लोक त्याच्यामध्ये, किती जणांना आत्महत्या कराव्या लागल्या, किती जणांची आयुष्य अफेक्ट झाली त्याच्यामध्ये. बघा चला, जागतिकीकरणाचे परिणाम खूप मोठे झाले. कुठं गेलं ते बघा, भारतभर कामगारांचे प्रश्न नव्यानं उभे. आता काय नवीन बदल होतोय, तसं नवीन प्रॉब्लेम्स, पण नवीन टेक्नॉलॉजी येते, नवीन प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. आता बघा बरं का, इन इंडिया वर्कर्स आर फेसिंग डिफरंट प्रॉब्लेम्स. आता त्यांचे काय काय प्रॉब्लेम फेस करतायत, सामना करतायत बघा. अनस्टेबल एम्प्लॉयमेंट कंडिशन, अनस्टेबल, अस्थिर रोजगार. म्हणजे तुम्ही विचार करा ना, की एखादा माणूस आहे, आज त्याला काम मिळालंय, उद्या समजा त्याला काम मिळणार नाही, मग तो काय खाणार?
तुम्हाला माहिती का, माथाडी कामगार असतात, बिगारी कामगार असतात, किंवा फॉर एक्झाम्पल तुम्ही आता एक जनरल उदाहरण देतो जे जगात सगळीकडे कॉमनली बघायला मिळतं. एखादी बिल्डिंगचं काम चाललंय, त्याच्यामध्ये एखादा गवंडी आहे, गवंडी काम करणारा. समजा तो आता आज तो आला, उद्या सकाळी तो आजारी पडला, तो कामाला येऊ शकत नाही. मग तो कामाला नाही आला तर मग त्याला पगार कुठून मिळणार आहे? बरं, समजा त्याला पगार नाही मिळाला, एक दिवशी त्यांनी कामाला गेला नाही, मग त्याला भूक लागत नाही का त्या दिवशी? मग त्यानं काय खायचं त्या दिवशी? हे असे अस्थिर रोजगार आहे. किंवा आज आहे, अजून काही दिवसांनी नाही. किती टेन्शन असेल, भुकेचा प्रश्न आहे, पोटाचा प्रश्न आहे. पुढे बघा, कॉन्ट्रॅक्ट लेबर, त्याला मराठीमध्ये म्हणतात कंत्राटी कामगार. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे बऱ्याचशा कंपन्या असतात ना, त्याच्यामध्ये जे लेबर असतात का नाही, 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट असतं. समजा ठीक आहे, 1 वर्षभर मी कॉन्ट्रॅक्टवर काम केलं. जर पुढच्या वर्षी माझं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू नाही झालं, समजा कंपनीने मला पुढच्या वर्षी घेतलं नाही, तर मी काय करू? मग मी कुठं जाऊ? मग भूक तर रोज लागती, गरजा तर रोज आहे, लाईट बिल आहे, फोनचं बिल आहे, पेट्रोलचं बिल आहे, घराचं भाडं आहे, खाण्यापिण्याचे पैसे आहेत, मुलांचं शिक्षण आहे. काय हे अनस्टेबल एन्व्हायरमेंट आहे बघा, अनस्टेबल एम्प्लॉयमेंट कंडिशन आहे. पुढे बघा, फायनान्शियल इनसिक्युरिटी, म्हणजे त्यांच्याकडे काय सेव्हिंगला पैसे असतात का? जो माणूस सिमेंट डोक्यावर घेऊन, खडी डोक्यावर घेऊन स्लॅब टाकायचं काम करतो, किंवा भिंती रचायचं काम करतो, विटा डोक्यावर आणायचं काम करतो, त्याच्याकडे काय सेव्हिंग असते का? लाख रुपये, 50,000, 10-5 हजार, 50-50 हजार रुपये सेव्हिंग असते का त्यांच्याकडे? नाही. मग समजा समजा येताना गाडीवर त्याचा सायकलवर ऍक्सिडेंट झाला, तर त्यानं काय करायचं? याच्यावर काय उपाय? कुणाकडे उत्तर आहे याच्यावर? पुढे बघा, ॲब्सेन्स ऑफ लीगल प्रोटेक्शन फॉर वर्कर्स. आता ते समजा त्यांच्यामध्ये जर काही एखादा प्रॉब्लेम झाला, किंवा एखादा काही ऍक्सिडेंट झाला, तर त्यांना कोणी त्यांना विचारत नाही. पुढे बघा, अनलिमिटेड वर्किंग आवर्स. अनलिमिटेड किती पण तास काम करून घेता, 12-12 तास, 14-14 तास काम करून घ्यायचं, याला काय अर्थ आहे? काहीतरी तर एक नियम असला पाहिजे का? ते कमी शिकलेले आहेत, ते अडाणी आहेत म्हणून किती पण काम करून घेता का त्यांच्याकडनं? पुढे बघा, इनसिक्युरिटी ॲट द वर्कप्लेसमध्ये, म्हणजे आता समजा त्या गवंड्यांचं काम घ्या, असे किती लाखो घटना झालेल्या आहेत की त्याच्यामध्ये गवंडी काम करणाऱ्या माणसांचा मृत्यू झाला. तुम्हाला माहिती, तुम्ही कधी बघितलं का, बिल्डिंगचं काम चालू असतं, बाजूनी ती जाळी लावलेली असते. ती जाळी का लावलेली असती? कारण की याच्या आधी शेकडो जण वरून पडून खलास झालेत, खाली पडले, मरून गेले, म्हणून ती आता जाळी लावतात. मग ते मरून गेले, त्यांचं काय गेलं त्यांचं. हे असं अनस्टेबल, इनसिक्युरिटी इन द ॲट दी वर्कप्लेस. हेल्थ हजार्ड्स ॲट सम ऑफ दी प्रॉब्लेम्स. हेल्थ हजार्ड्स, त्याला म्हटलंय अनारोग्य. आता बघा बरं का, त्या गवंड्यांचंच उदाहरण आपण कंटिन्यू करू. तुम्ही विचार करा, गवंडी असतात ते त्या सिमेंटचं काम करत असतात, त्या भिंतींचं काम करत असतात, किंवा कधी कधी त्या फर्निचरचं काम करत असतात. धूळ, ते सिमेंट उडत असतं, धूळ उडत असती, किंवा ते लाकडाचा भुसा उडत असतो सगळीकडं. ते उगत तोंडाला काहीतरी त्यांनी असं काहीतरी फडकं लावलेलं असतं. त्यांच्याकडे प्रॉपर मास्क तरी असतं का? त्यांच्या डोक्याला टोपी तरी असते का प्रॉपर? त्यांच्या पायामध्ये प्रॉपर बूट असतात का? असायचे म्हणून असतात ते पण काही काही ठिकाणी. त्यांचा कोण विचार करतंय का? ती माणसं नाहीत का? हे असे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. आणि मग काही काही संस्था त्याच्यासाठी काम करतात. कायदे पण काही आपल्याकडं फार काही ठोस नाही आहेत. असं सगळं आहे. मला आठवतं, मी स्वतः एका बिल्डिंगमध्ये काम चालू होतं, आणि त्याच्यामध्ये एक गवंडीच होती, ती बाई होती, आणि काहीतरी काम करताना ती बाई पडून मेली. त्या म्हणजे माझ्या डोळ्यासमोर ती नाही मेली, पण ती वारली त्या दिवशी, अमुक एका दिवशी ती वारली. आणि मग काही दिवस ती साईट बंद राहिली, स्टे आला त्या साईटवर. मग काय पैसे खाऊ घातले असतील. त्याच्यानंतर ती साईट पुन्हा चालू झाली, आणि आज ती बिल्डिंग पूर्ण कंप्लीट झालेली आहे. आज त्या बिल्डिंगमध्ये लोक राहायला आलेले आहेत. आज त्या बिल्डिंगमध्ये ते गाळे विकले गेले, तिथं दुकान सुरू झालं, तिथं ब्युटी पार्लर सुरू झालं, तिथं कम्प्युटरचं सगळं तिथं सुरू झालं. ती बाई मेली, त्याचं कुणाला काय? त्याचं कुणालाच काही नाही. लहान बाळ होतं, अरे 1.5-2 वर्षाचं लहान बाळ होतं तिला, माझ्या डोळ्यानं बघितलं होतं मी ते.
पण काय आहे, कशाचं काय आणि कशाचं काय सगळं ठीक आहे, पेनफुल आहे हे ॲक्च्युली. अशा प्रकारे आपण बघितलं कामगार चळवळ. आय होप तुम्हाला साध्या सोप्या मराठी भाषेत समजलेलं, शिकवलेलं समजतंय. काही प्रॉब्लेम्स असतील कमेंट करा, कुठले टॉपिक घ्यायचे असतील कमेंट करा, मित्रांना मैत्रिणींना चॅनल रेफर करा. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्तासाठी एवढंच. टाटा बाय बाय.